वाजलेत 8:23. आपण कधी पोहोचणार आहे माहित नाही. इथून पळाला माझ्या थोडी मारून फिरून फिरून उलटी येते ना. तिथं स्पायसी आहे का? जमिनीला आतापर्यंत आपल्या इथं 10 टपऱ्या लागल्या असत्या चहाच्या, वडापावच्या. कुठे गेलाय शिरा? चेहरा कुठे गेलाय? नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत. तर आम्ही निघालोय न्यू जर्सी राज्यातून इलिनॉयस राज्यामधलं शिकागो ह्या अतिशय छान शहरामध्ये, ते पण रोड ट्रिप. आणि साधारणतः 900 मैलचा हा प्रवास आहे, म्हणजे 1400 किलोमीटर. 13 hours. ड्रायव्हरची लागणार वाट, आम्हाला येणार मज्जा, आम्ही रिलॅक्स. आता निघालेला आहे. 8:30 वाजलेत. 8:23. आपण कधी पोहोचणार आहे माहित नाही. गाडीला चार्जिंग करण्यासाठी मध्ये मध्ये थांबावं लागणार आहे आपल्याला. Snacks भेटले, 20 chip packets and 4 pasta. मध्येच लक्षात आलं अंशिकाची एक बॅग राहिली घरी. शिकाचं खाऊ घरी राहिलेलं आहे, पण अंशिकानं अगोदरच तिची तयारी केली होती तिने. तिचं बॅगेत सगळं तिचं खाऊल कालच ठेवलं होता, पण जे पॅकेट्स होते आम्ही काही आणलेले सगळे नाही राहिले, फक्त थोडंफार चिप्स आणि ते पोकीज वगैरे होतं ते राहिले. ठीक, इट्स ओके. बाकीचं खाऊ घेतलाय. अमेरिका की है ये गोरी मॉम. कोरी नाही, काळी आहे. आपण इंडियन आर ब्राउन पीपल. कुठं काली आहे तू? Bhima roared in anger. Bursting with rage, he said to Duryodhana. सुरुवात केली होती महाभारताच्या ऑडिओ स्टोरीजने. ह्या निमित्ताने अंशिका पण महाभारतल्या स्टोरी ऐकत असते. हा का? मग कुठं पुढे आल्यानंतर ते इथे सगळं फार्मिंग सुरू होईल आता. हे काय हो, लेफ्ट असेच आडगळीचे घर. कसली शेती काय माहिती. गवत नाही, गवत नव्हतं, काहीतरी दिसतंय ते तूर बीर तर असे नाहीये. आता तूर आम्हाला माहितीये कशी दिसायला, मला माहितीये. काही ठिकाणी द्राक्षाची बाग दिसत होते. तर आपण गावाकडच्या रस्त्याने चाललोय, टोल्स अवॉइड करून चाललोय आपण. मक्याची शेती खूप ठिकाणी दिसत होती आम्हाला. लहान मुलं सकाळी सकाळी शाळेत येत आहेत वगैरे. पुढे दिसते ही इथली प्राथमिक शाळा आहे. देखो देखो आए हैं हम बेलवेडेरे गांव में. वहां पे है ये गावातली पेठ आहे. पेठीमध्ये बघा कसे दुकान. फूड मार्ट. पहिल्यांदाच पाहिले असं आपल्याकडे असं छोटे छोटे दुकान असतात, काय म्हणतात ना, असे किराणाचे दुकान, असे चॉकलेट असे नाही का, असं दिसतंय ते. पहिल्यांदा असं छोटं छोटं पाहिले. सगळं मोठमोठे शॉप्स असतात असे, सुपर शॉप वगैरे. छोटस गाव दिसतंय. काय म्हटलं हे गावाचं नाव? काय? बेलवेडेरे. ओके. आणि हा आलेला आहे लोखंडी पूल. छोटासा पूल है ये. यहाँ पे जाएंगे हम धीरे धीरे से. नदी दिसते गावातली. गावातली नदी नाही, नदीच्या कडेच गाव आहे. नदीच्या कडेच गाव आहे का? सही पकडे हैं. टोल बचाने के लिए आए हैं ऐसे लोखंडी पूल में से. टोल अवॉइड टोल्स करून आम्ही येतोय. रस्ता चुकलेला आहे. ओ माय गॉड, इथे चुकीचा खूपच प्रॉब्लेम आहे. चुकलं का 4 मैल इकडे जा, 10 मैल तिकडे जा, असा प्रकार आहे. ये दुःख काय खतम नाही होता बे. बघा छोटस कुठे का शेतकऱ्याचं घर असेल. आपण चुकलो आहे रस्ता आणि आपण एका माणसाच्या घरासमोर आलो. इकडे चाळीच असल्यासारखी घर आहे, छोटी छोटी घर. बघ तिकडे राईटला किती छान दिसतंय. गावाकडचं मकाच मका आहे बाबा इकडे. मका आहे. छान आहे गाव पण इथलं बघायला. इथं मला वाटतं ते दुधाचं हे करतात प्रोसेसिंग. डोंगरात दरीतून चाललोय आपण. पॉइंट ऑफ गॅप ऑफ काय तो नाव पण एवढे इंटरनॅशनल असतात. छोटा सा रास्ता. यहाँ पे एक बार में एक ही गाड़ी आ सकती है, जा सकती है.
इसलिए यहाँ पे लगाया है सिग्नल और बोल रहा है कि सिग्नल जब तक है तब तक आप नहीं जा सकते। और ये बहुत ही लंबा चौड़ा रास्ता है। अभी लगा है ग्रीन सिग्नल, अब हम जाएंगे। अंशिका झोपती आपली। और देखो कैसा है छोटा छोटा सा रोड, एक गाड़ी का रास्ता। यहाँ पे वो नहीं बना पाए, इस बड़े बड़े डोंगर को काट के उन्होंने नहीं चाहा कि तो डबल रास्ता बनाए, इसलिए बस सिंगल रास्ता बनाया है। 2 सिग्नल के बीच में है ये रास्ता। आ गए हम 200-300 मीटर लांबपर्यंत, मला वाटतं इथपर्यंत असणार। आणि ऐंशी बघ तिकडे सिग्नल। आणि हा आहे वॉटर गॅप। व्हॉट डज वॉटर गॅप मीन्स? आपल्या महाबळेश्वरला पण आहे वॉटर गॅप। खूप ठिकाणी पाहिले मी वॉटर गॅप। 2 डोंगराच्या मधनं काढलाय रस्ता, म्हणजे काय भागदाड, म्हणजे काय गॅप, म्हणून त्याला म्हणायचं वॉटरनं केलेला गॅप। नदीनं स्वतःसाठी बनवला आहे 2 डोंगरांच्या मधून रस्ता। आपण पण बनवलाय ना माणसांनी, तो माणसांनी त्या नदीच्या साईडनं बनवलाय रस्ता। एवढं छान होतं तर म्हटलं थोडंसं फोटो काढून घ्यावं म्हणून गाडी साईडला घेतली आता। बघ इकडून असा कसा रस्ता आहे। असं गोल गोल फिरलो ना तर मला तर नेहमी ती उलटीची फिलिंग हमखास असते। क्या कर रही है? उलटीची व्हिडिओ काढते का? ओ माय गॉड, इथून पण आला माझ्यात उडी मारून। आणि माझ्या पायाच्या जवळून हा साप निघून गेला। आता हा विषारी असतो बिनविषारी असतो माहित नाही, माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा। पिया कुछ नहीं और उल्टी किया किलो काम हो गया है। माउंटेन्स बरे वाटतात बट हे असं फिरून फिरून उलटी येते ना। वाक 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 वाक, वाव वैक वैक। और इधर एक ट्रेन। छान वाटते बघायला, व्हिडिओत पण छान वाटते, डोळ्यांना पण छान वाटते बघायला। आपल्या टेस्लालाही भूक लागली आणि आम्हालाही भूक लागली होती। घरून मी पराठे, थोडा मसाले भात वगैरे असं काही काही बनवून घेतलं होतं सकाळी। साधारणतः 20 मिनिटं थांबणार होतो आम्ही आणि पॅरलली आपलं महाराष्ट्राची हास्यजत्रा चालू होती, थोडासा टाइमपास चालू होता आमचा। आणि आता आपण परत एकदा चार्ज करून निघालेलं आहे गाडी। याच्यानंतर बघा आता नेक्स्ट टर्न आपल्याला घ्यायचा आहे तो 181 माइल्स नंतर। 181 माइल्स म्हणजे जवळजवळ 250 किलोमीटर नंतर, 250 नाही 300 किलोमीटर मधून 250 ते 350 किलोमीटर नंतर आपल्याला टर्न घ्यायचा। तोपर्यंत एकाच रस्त्याला सरळ 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 चलाओ 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 और खाओ और टेस्ला चलाएगी अपनी गाड़ी। आणि तो पण टर्न का घ्यायचा आहे तर चार्जिंग साठी घ्यायचा। ओके, नेक्स्ट चार्जिंग आपली आता 2 तासांनी 39 मिनिटांनी इथं आहे। सगळंच दाखवते ऍक्च्युली ती, कधी तुम्हाला चार्जिंग पाहिजे, किती % राहील, सुपर चार्जरचे लोकेशन्स। आणि हे मॅडम आता पुस्तक वाचतात। म्हणते आपल्याला जायचं 180 माइल्स चार्ज करायला। आपल्याला बघावं लागेल की एवढं माइल राहतंय का। मी उलटे शब्द बोलते, गाते तुला मी अंगाई, गाते मी तुला अंगाई। आमचं बाळ पाडसं काय करते, पुस्तक वाचते।
कौन सा गाना चला रहे हो? तुम सो गए तो कैसे होगा? राधे कृष्ण बोल राघव कसे राधा कृष्ण बोल. ओके, पेन्सिल्व्हेनिया मध्ये आपण. पेन्सिल्व्हेनिया आणि न्यू जर्सीचा टाइम सेमच आहे. आपल्याला जो 3 राज्य क्रॉस करून जायचंय, पेन्सिल्व्हेनिया, इंडियाना आणि ओहायो, आणि आपण जाणार आहोत इलिनॉयस ह्या राज्यामध्ये. पुढे येतो का मागे चाललंय? अंशिका म्हणते हे 2 साइडेड ट्रक आहे, दोन्ही साइडने ट्रक चालतो. अंशिकाला तर तिच्या आवडीची गाणी ऐकायची होती. आमच्या आवडीची गाणी आम्ही ऐकत होता. तिचा टर्न होता. समजते गाणं तुम्हाला काय म्हणताय? ते गाणं ऐकून आळस आलं पप्पांना. आमची गाणी आम्हाला चांगली वाटतात. गाडी बघा पुढं. स्टेअरिंग गेला हातात. टेस्ला चलाएगी अपना अपना. मग थोडं बघतोय का रे भाऊ? म्हणा का बघतोय? काय केलं रे तुझं? इंडियन असेल तर बघत असेल. ते क्यू नाच रहा है बंदा. 2 तासानंतर पुन्हा परत टेस्लाला भूक लागली आहे आणि आपल्यालाही भूक लागली आहे. त्यामुळे एक चांगलं ऑप्शन ॲक्च्युली. खूप जण म्हणत होते की टेस्ला लॉंग ड्राईव्हसाठी नाही चांगली, ब्रेक घ्यावे लागतात. बट मला कम्फर्टेबल वाटतं. जर छोटे मुलं असतील तर आपण 2-2 तासाला थांबतो, पण काहीतरी खातो आणि आपण जाऊ शकतो आरामात. आता ओहायो मध्ये जाऊ. ओहायो. वेलकम टू ओहायो. आपण प्रवेश केला आहे आता नवीन एका राज्यामध्ये, ओहायो. इथे रेस्ट एरिया हा एक प्रकार आहे की जिथे आपण साईडला घेऊन गाड्या झोपू शकतो, आराम करू शकतो. तिथे वेगळा सेक्शन असतो. जाऊ दे, हा रेस्ट एरिया आहे. मी सांगते म्हणून हा रेस्ट एरिया आहे. रेस्ट घेऊ शकतो, झोपायचं असं. झोप पण घेऊ ती वाजलीत 3:30 वाजले दुपारचे. सकाळी 8:15 निघालेलो. आता फॉल सीझन सुरू झालाय तर घरच्यांना फोन करून इथले हे झाडं वगैरे, पानं सगळे काही दाखवत होतो. पेट्रोल पंपाला इथे गॅस स्टेशन म्हटलं जातं आणि अति स्वावलंबीसारखं आपलं पेट्रोल आपणच भरायचं असतं. इथे आपली टेस्ला इकडे चार्ज होती आणि यांची साफसफाई तोपर्यंत चालू आहे. कसली तरी पिकांचं काढणी चालली, बट कुठले पिकं ते आम्हाला समजत नव्हतं. आमचा हा चौथा स्टॉप आहे हा. परत चार्जिंग चालली. जेवढे टेस्लाचे चार्जिंग स्टेशन होते ते आसपास मेकडी म्हणा किंवा इथं अमेरिकन फूड जास्त होतं, जे की मला इंडियन जेवणाची सवय, त्यामुळे मी सगळं बनवून घेतलं होतं. अंशिकाला कधी कधी काही गोष्टी आवडत होत्या ते घेत होतो. बट आपल्या घरातून टिफिन आणलेलं हेच योग्य मला वाटत होतं. आणि इथलं टायमिंग स्टेटनुसार चेंज होईल. ओहायो न्यू जर्सी सारखं टायमिंग 1 तास मागे जाईल ना घड्याळ. आता 5:30 वाजलेत. बाउंड्री बघा कुठे बाउंड्री? इथं थांबलो आम्ही बघायला की काय खूप किड्यांचा आवाज येतोय. आणि खूप जवळ आल्यानंतर कळालं हे सरसोचे म्हणजे मोहरीचे झाडं आहेत. आपण आलो नवीन राज्यामध्ये, इंडियाना. का बरं इंडियाना नाव काय असेल? इथं ओल्ड इंडियन पीपल राहत होते का? इथले नेटिव्ह इंडियन्स.
नाही हे सेम टायमिंग आहे इंडियानाचा. जेव्हा आपण इंडियाना टू इलिनॉयस तेव्हा टायमिंग 1 तास मागं जाईल घड्याळीतलं. मग आता तिथे इंडियाना आहे. आणि मग इंडियाना सेमच टाइम आहे जो आपला न्यू जर्सीचा आहे. इथे राज्यानुसारही टाईम बदलत असतो. इथे वेगवेगळे टाईम झोन आहेत. तर इंडियाना राज्यातही काही जिल्हे आहेत, काउंटी आहेत ज्यांचा टाईम वेगळा आहे, 1 तास मागे आहे. चार्जिंगला थांबायची थोड्या वेळ आपल्याला. सगळी शेती तुझं येताना सगळी शेतीच पाहिली. न्यू हेवन, कॉर्नची शेती, मक्याची शेती, मस्टर्डची शेती, चाय काफी. नाही तर असले टपऱ्या पाहिजे होत्या ना थोड्याशा इथं. तर खूपच वेगळं आहे बाबा. आतापर्यंत आपल्या इथं 10 टपऱ्या लागल्या असत्या चहाच्या, वडापावच्या, कसल्या. इथं नुसते घरं, सुपर शॉपिंग. न्यू हेवन इंटरनेशनल स्कूल. न्यू हेवन इंटरनेशनल स्कूल के नजदीक यहाँ पे है न्यू हेवन. हमने अभी तक पुराना ही नहीं देखा है सड़क, तो हम आ गए हैं नए सड़क में. इंडियाना एक स्टेट आहे बाळा, हे नवीन स्टेट आहे. जसं आपलं न्यू जर्सी स्टेट आहे तसे राज्य आहे. म्हणून इंडियाना स्टेट मधलं एक सिटी फोर्ट वायन का काहीतरी आहे त्याचं नाव, गावाचं नाव आहे असं म्हणते. इंटरनॅशनल एअरपोर्ट. ओ इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे का? मग सिटीच म्हणावं लागेल मोठी. इथलं एक नवीन राज्य या ना, 4थं राज्य आहे. शेवटचं चार्जिंग स्टेशन आहे. टेस्ला सांगते आता तुम्ही डायरेक्ट तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी जाऊ शकता. तर आम्ही निघालो आहे अमोल साहेबांच्या इंजिनिअरिंगच्या फ्रेंडच्या घरी शिकागोला. तर इथे तुम्ही टाईम डिफरन्स पाहिला असेल. अगोदर 9:40 PM पाहिलं असेल, आता परत 8:39 झाला. टाइम चेंज झाला होता इथे. कुठे गेला अंशिका? चेहरा कुठे गेलाय? अंशिका घड्याळ चेंज झालं, पण घड्याळ चेंज झाला. परत म्हणू नका आम्हाला उठवलं नाही म्हणून. तर जवळजवळ 15 तासांचा प्रवास करून फायनली आपण पोहोचलो आहे शिकागोला. 20 माइल बचे हैं. 20. तर शिकागो हे सप्टेंबर महिन्यात थोडंसं थंड होतं म्हणून आम्ही स्वेटर जॅकेट खूप काय घेतलं होतं, बट इथे गरमी होती. शिकागो हे शहर पाहण्याची माझी दुसरी वेळ होती, कारण मम्मी तेव्हा 2018 साली ऑफिसकडून जेव्हा इथे बिझनेस ट्रिपसाठी आले होते तेव्हा माझ्या मैत्रिणी हे शहर दाखवलेलं मला. आणि आता अमोल साहेबांचे मित्र जे शिकागोत राहतात तर त्यांच्या घरी आम्ही चाललो आहे. आणि आपण 2 दिवस अतिशय छान ॲक्टिव्हिटी ते करणार आहोत. शिकागो अतिशय सुंदर शहर आहे. मला वैयक्तिक खूप आवडतं आणि तुम्ही पुढचे आमचे व्लॉग नक्की बघताल असं मला खात्री आहे. अंशिकाची मोठी लिस्ट आहे शिकागोत काय काय बघण्याची. तर बघूया आता आपलं ते कम्प्लीट होतंय का. ट्रम्प टॉवर. काय झालं अंशिका? जेट लॅग लागला? मिनी जेट लॅग. Because Namita usually the 11 वाजता झोप 11 or 10 वाजता झोपती, पण आता शी 10 झाली आणि पण मला झोप आली. तिथं आपल्या तिथे किती वाजले असतील? 10:15 नाही 11 वाजले असतील न्यू जर्सी मध्ये. तिचा झोपेचा टाइम होऊन गेलाय. हा व्लॉग इथेच संपवतो. पुढचे व्लॉग नक्की घेऊन येतो. पण स्वस्त राहा, मजेत राहा, खुश राहा. खूप सारे धन्यवाद.